हॅलो, वेलकम टू फुल टॉस मराठी. आणि अशा पद्धतीने मुंबई इंडियन्सची शेवटची मॅच अशा प्रमाणे सीझन समाप्त, म्हणजे मुंबईचा सीझन आधीच समाप्त झाला होता. पण पण फायनली मुंबईच्या मॅचने खऱ्या अर्थाने IPLचा जो काही आधीचे सगळ्या ग्रुप स्टेजेस होत्या त्या संपवल्या. इव्हन दो KKR आणि DCची मॅच आत्ताही चालू आहे, पण ऑफिशियली येस, मुंबईने डिक्लेअर केलं की RR ही क्वालिफाय होणार. ऍक्च्युली मला ना आज असं वाटत होतं की मुंबईने काहीतरी, म्हणजे आय डिडंट वॉन्ट की RRनी नॉकआउट व्हावं, म्हणजे माझं काही अगेन्स्ट नाहीये, पण जरा एक मसाला आला असतो त्याच्यामध्ये की चला मुंबईने हरवलंय तर आता पंजाब तिकडे वाट बघतंय की कोलकाता हरेल इकडे, आणि कोलकाताला ऍक्च्युली त्यांना जर पुढे जायचं असतं पंजाबच्या तर त्यांना अजून मोठ्या फरकाने हरवायला लागलं. राईट ह्यूज डिफरन्स. मुंबई म्हणाली मी एवढे कष्ट नाही घेणार. नाही, आणि मी तुला लक्षात असेल तर की मी IPLच्या सुरुवातीलाच प्रेडिक्ट केलं होतं की RR चौथी टीम असणार आहे. नाही, राजस्थान रॉयल्सची टीम ऍक्च्युली खूप चांगली आहे. म्हणजे इव्हन बिफोर IPL त्यांची टीम खूपच चांगली होती. येस. पण मध्ये जे काय त्यांना थोडासा ठसका लागला, त्यानंतर मला वाटत होतं की काय म्हणजे चालू काय. येस. आणि म्हणजे सगळ्याच टीम्स अशा होत होत्या की ज्या टॉपला होत्या त्या त्यांना मध्ये मध्ये काय होत होतं काय माहिती. राईट. लखनौशी हरत होत्या, काही चालू होतं. त्यामुळे खरंय. पण गुड, म्हणजे बरं वाटलं की असं 4 टीम किंवा पहिल्या 4-5 टीम डॉमिनेट करतात आणि बाकी एकदमच काही झेपत नाही. अगदीच असं झालं नाही. असं म्हणजे सुरुवात अशी वाटली की IPLचा जो फर्स्ट हाफ होता तेव्हा असं वाटलं की ज्या पहिल्या 4 टीम आहेत ना त्या शेवटपर्यंत पहिल्या 4 राहणार आहेत. पण जसं जसं मिड सीझन यायला लागला, जसं जसं एंड म्हणजे IPLचा सेकंड हाफ चालू झाला ना, तेव्हा ऍक्च्युली गोष्टी बदलायला लागल्या. म्हणजे जी टेबलच्या सगळ्यात खाली होती CSK, तिचेही चान्सेस वाटायला लागले होते, KKRचेही चान्सेस वाटायला लागले होते. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे अगदीच MI आणि लखनौ ह्या 2 टीम सोडल्या ना तर बाकी असं वाटत होतं की पहिल्या 4 मध्ये कोणीही येऊ शकतं, काही सांगता येत नाही. आणि RCB सोडलं तर बिकॉज RCB कन्सिस्टंटली चांगलंच खेळत होते, त्यामुळे ते टेबल टॉपर्सच होते मोस्टली. बट म्हणजे कमाल होते. हा ग्रुप स्टेजेसची सुरुवात आणि एंड हा एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. पण त्या प्रेडिक्शन वरून मला असं वाटतं की आपण दोघांनी हे नक्कीच प्रेडिक्ट केलं होतं की पंजाब तर असणार आहे, आणि बाई पंजाब बाहेर आणि गुजरात आतमध्ये, आणि ते पण पहिल्या 2 मध्ये. म्हणजे गुजरातची टीम ना, म्हणजे आता ते सरप्राईज पॅकेज आहे का त्यांचं लक आहे असं म्हणा. म्हणजे त्यांची बॉलिंग चांगलीच आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाही. त्यांचे टॉप 3 पण चांगले आहेत, पण त्यांची जी मिडल ऑर्डर अनरिलायबल आहे ती अजूनही तशीच आहे. म्हणजे त्याच्यात फारसा फरक पडलाय असं नाहीये. ओके, त्यांचे टॉप 3 डिसअपॉइंट करतच नाही, म्हणजे कोण ना कोणतरी खेळून जात. येस, पण मला ह्याच्यावरून तुला एक प्रश्न विचारायचा आहे, खूपच वेगळा प्रश्न आहे. म्हणजे IPLची काहीही संबंध नाही या प्रश्नाचा. तुलाही माहितीये, सगळ्यांना माहितीये की सध्या साई सुदर्शन हा ऑरेंज कॅप प्लेयर आहे, मोस्ट रन स्कोरर आहे, आणि आय गेस दिस इज द सेकंड टाइम की तो या रेसमध्ये आहे आणि टॉप 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे. आणि मागचे लास्ट इयर पण तो असंच ऑरेंज कॅप होल्डरच होता. आणि तो T20चा नाही पण टेस्ट टीमचा पार्ट आहे. हे काय म्हणजे याला काय म्हणायचं. इतका फनी टॉपिक आहे ना. म्हणजे मला ऍक्च्युली याच्यावर बोलायचंय, पण IPL चालू आहे आपण बोलूया नको टेस्ट आपल्या स्क्वॉड बद्दल आता. नाही, पण आता म्हणजे आता लवकरच अफगाणिस्तान येते, ऑफकोर्स अर्थात त्याच्यात साई सुदर्शन म्हणजे आहे टेस्ट टीम मध्ये आहे, तर म्हणून म्हणजे ती टीम पण डिक्लेअर झाली आहे. आता आपला तो पॉइंट नाहीये त्या टीम बद्दल, त्यानंतर आपण म्हणजे IPL झाल्यावर ते कव्हर करू. पण मला आज ना असं ते लीडर बोर्ड आणि ऑरेंज कॅप प्लेअर मध्ये साई सुदर्शनचं नाव बघून असं झालं की हा टेस्ट टीम मध्ये काय करतोय, जर हा कन्सिस्टंटली IPL मध्ये चांगला स्कोर करतोय आणि टॉप स्कोरर आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मला ना वाटतं अजित अगरकरला एका म्हणजे बॉलिवूड मूवीचे वगैरे स्क्रिप्ट लिहायला पाहिजे. तर ड्रामा चालू असतो ना सिलेक्शनच्या वेळेला एव्हरी टाइम. सिरियसली कुठलं स्क्वॉड सिलेक्ट करताना कुठला परफॉर्मन्स लक्षात घ्यायचा हे न कळण्या इतपत तुम्ही जर असाल तर तुम्ही सिलेक्टरच्या खुर्चीवर काय करताय. नाही, म्हणजे बघ तू आता, तुला म्हणजे मला ह्याच्यातून मुद्दा एवढाच मांडायचा आहे की आपले सिलेक्टर्स आणि कोच एवढे धुरंधर आहेत की चालू IPL मध्ये पण आपण साई सुदर्शनच्या टेस्ट सिलेक्शन बद्दल बोलतोय. म्हणजे आपल्या सिलेक्टर्सने IPLचं पण महत्व कमी केलं, एवढ्या लेवलचं धुरंधरगिरी चालू आहे. लक्ष वेधून घ्यायचं. येस, लक्षवेधी काय म्हणतात परफॉर्मन्स. येस, एक्झॅक्टली.
तो काय प्रसिद्ध कृष्णा काय, प्रसिद्ध कृष्णा ऍक्च्युली म्हणजे त्यांनी मागच्या IPLचा पर्पल कॅप प्लेअर होल्डर होता तो. एक्झॅक्टली. पण तो T20 सोडून सगळ्या टीम मध्ये. जस्ट फनी. येस. फनी वरून मला ऍक्च्युली एक दुसरा मुद्दा आठवला. सो लेट्स कम बॅक देअर. म्हणजे आपण पुन्हा एकदा जरा RR आणि MIच्या मॅच वर येऊया. हा, तर तुझं काय म्हणणं होतं सूर्यकुमार बद्दल? आय नो तू हे बोलणारच, पण ना म्हणजे मी तुला वाटत असेल मी काय वेडा वगैरे की काय, पण तो आज खेळत होता ना, मला आज असं वाटत होतं की आज भाई मॅच जितायचा. नाही, बाकीच्या मॅचेस मध्ये चालू काय होतं, व्हॉट वर यू डुईंग, म्हणजे जर तो असा खेळू शकत असेल तर ही सर्टनली केपेबल. म्हणजे ठीक आहे, तरी सुद्धा आज सुद्धा त्यांनी काय फार रन्स केल्या त्यांनी, पण अगेन स्ट्राईक रेट कमीच होता त्याचा. नंतर ऍक्च्युली राजस्थानने खूप भारी बॉलिंग केली, त्यामुळे सुद्धा त्याचा स्ट्राईक रेट अजून कमी आला. पण तो जर असा खेळू शकत असेल तर म्हणजे वेअर वॉज इट, म्हणजे ही इनिंग मला ना वर्ल्ड कप मध्ये दिसली ना IPL मध्ये दिसली. वेअर वॉज ही म्हणजे काय, तो नंबर 5 ला होता, तुला दिसला नाही? प्रत्येक मॅचला होता. एक्झॅक्टली. म्हणजे काय, तुम्ही जर नुसते अपीअरन्सेस देत असाल ना तर नुसतं च्युइंगम साऊन काही उपयोग नाही. आज म्हणजे मला आज ऍक्च्युली म्हणूनच वाटत होतं की इव्हन दो मुंबईच्या 4 आय थिंक विकेट गेलेल्या होत्या पॉवर प्ले मध्ये, सूर्यकुमार यादव जसा खेळत होता, विल जॅक्स मारत होता आणि हार्दिक पांड्या काय मारायला आल्या. सो मला ऍक्च्युली वाटत होतं की मुंबईने ठरवलं की बस शेवटची मॅच आज काहीतरी दंगा करून जाऊया. नाही, तसं नाहीये. मी सांगतो, मी एक सनसनी खबर देणार आहे आणि मी एक असं एकदम म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे बापरे ही काय म्हणजे हॉट न्यूज आणि एकदम हे म्हणजे एकदम फ्लॅश न्यूज देणार आहे मी. सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या काय हे बुमराच्या बरोबर काय 36 आकडा आहे का? बुमरा नसताना सूर्यकुमार आणि हार्दिक खेळली, असं एक न्यूज येणार आहे. त्यांना लक्षात आलं होतं की आपली कॅप्टन्सी म्हणजे चल हार्दिक गेला तरी सूर्याला कॅप्टन्सी मिळेल की नाही असे प्रश्नच होते, कारण त्याच्या स्वतःच्या परफॉर्मन्स बुमराला करतायत की काय कॅप्टन, कारण मॅच जिंकवून दिली त्यांनी ना, एक मॅचचा कॅप्टन जिंकून दिली नाही. सो म्हणून हे षडयंत्र होतं. येस. काय म्हणजे आता आज कुठून सुरुवात करायची? चल आपण राजस्थान रॉयलच्या बॅटिंग पासून, म्हणजे सगळ्यांचं नाही पण लक्षवेधी 3 जे बॅट्समन होते मला असं वाटतं राजस्थानचे. एक तर ध्रुव जुरेल आजच्या मॅच मध्ये, की जो म्हणजे अगेन त्याचा स्ट्राईक रेट एवढा खास नव्हता पण बरा खेळला तो. म्हणजे 26 बॉल 38 रन खेळला. आणि आज ऍक्च्युअली मला असं वाटते, म्हणजे मी बॅटिंग बद्दल बोलतोय पण दिवस आज जोफ्रा आर्चरचा होता. सो येस 15 बॉल 32. सो 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग केली त्याने. आणि बॉलिंग बद्दल आपण येऊया. आणि दसून शनका तो पण 15 बॉल ऑलमोस्ट 29-30 रन त्याने केलेत, म्हणजे त्यांनी 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. सो ऍक्च्युअली राजस्थानचं असं झालं की प्रत्येकाने थोडं कॉन्ट्रीब्युट केलं आणि 200च्या पार करून दिलं त्यांनी. राईट. कोणीच असा खूप हायलाइट म्हणजे आर्चर ऍक्च्युअली चांगला खेळला त्या पोझिशनला येऊन, आणि आय थिंक संघकारांनी आणि आय डोंट नो पराग होता का त्याच्यामध्ये, पण त्यांनी डिसाईड करून त्याला त्या पोझिशनला आणलं. आय गेस त्याच्यानंतर दुबे आला, नंतर जडेजाला इम्पॅक्ट सब म्हणून आणला. सो क्रेडिट टू देम ते विचार करण्याचा. आणि आर्चरकडे नेहमीच पॉवर आहे, तो काय असा सटल हिटर नाहीये. त्यांनी जी आय थिंक तिसरी 6 मारली ना अशी फ्लॅटच्या फ्लॅट आणि त्यावर कोणी हात घातला असतं तर भोग पडला असतं. सिरियस जोरात मारला होता त्यांनी. येस. आणि बोल. नाही, मला म्हणायचं होतं, तू म्हणालास तसं ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग मधनं पण ते दिसतं. ही इज रिअली व्हेरी हार्ड वर्किंग. हो, आणि आपण ते अप्रिशिएट केलं पाहिजे. येस, डेफिनेटली केलं पाहिजे. आणि त्याला थोडंसं हे बघ, मी समजू शकतो आर्चर बद्दल, कारण आर्चरला थोडा राग आहे MIचा, कारण त्याला घेतलं होतं MIची, तेव्हा तो खेळला नाही, त्यामुळे MIला त्याचा राग आला आणि MIने त्याला काढून टाकलं आणि आता त्याला MIचा राग आला. सो असं झालं ते इक्वेशन. पण आर्चरने ज्याच्या बॉलला ती फ्लॅट 6 मारली त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. लक्षवेधी बॉलर मध्ये शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा 4. सो मी खरंच डिनाय करत नाही त्याच्याकडे एक वियर्ड विकेट टेकिंग शक्ती. वियर्ड शक्ती. म्हणजे मी कधीच असं पाहिलं नाही की शार्दुल ठाकूरने बॉल टाकला आणि मी म्हणालो की अरे काय भारी बॉल टाकलाय, असं मी म्हणालो. असं कधीच झालेलं नाहीये. पण
तो कुठल्याही फालतू बॉलवर विकेट घेऊ शकतो. असं तुला माहिती, म्हणजे मला माहित नाही, मी बहुतेक मला सांगा देजावू होतोय, मी बहुतेक बोललोय हा. पण मला त्याच्या बॉलिंगकडे बघून ना मला लक्ष्मीपती बालाजी आठवतो. हा येस, सेम मला कधीच नाही वाटलं की लक्ष्मीपती बालाजी इज अ गुड बॉलर. त्याला मारच खायचा तो, म्हणजे मी त्याला कधीच असं बघितलं नाही की वाव काय बॉल गेला असा, म्हणजे साईडने गेला किंवा कट लागला, काय कधीच नाही. म्हणजे त्याचा बॉल नेहमी चोपायचे, पण त्याला समहाऊ विकेट मिळायची. आय डोंट नो हाऊ. सो हे सेमच शार्दुल ठाकूरचा काहीतरी फॉर्म्युला आहे, खरं तर आहे तसंच. आणि आता सॉर्ट ऑफ मुंबईचा हायेस्ट विकेट टेकर वगैरे असू शकतो. हो असूच शकतो. पण बघितलं तर सो आय डोंट थिंक मुंबई इज गोना गेट रिड ऑफ हिम. आणि आहे मुंबईकडे. म्हणजे मुंबईच्या बाबतीत गंमत ही आहे की म्हणजे शार्दुल ठाकूर इज अ हायेस्ट विकेट टेकर अँड जसप्रीत बुमराह इज अ लोएस्ट विकेट. म्हणजे आणि शार्दुल ठाकूर मॅचेस पण कमी खेळलाय जसप्रीत बुमराह. ओ माय गॉड, हे एक स्टॅट वेगळंच आहे ना एमआयसाठी. आणि सीझन सारखाच आहे त्यांच्या फनी. हा फनी. आणि आता तर अशा पद्धतीने सीझन झालाय ना की सॉरी फॉर माय लँग्वेज, पण मी घंटा नाही सांगू शकत पुढच्या सीझनला एमआय काय करणार. म्हणजे आपण एवढं बोललो, पण शेवटी येरे माझ्या मागल्याच झालं. परत ते म्हणजे परत कॅप्टन्सी ती हार्दिककडे चाली, परत ती ते सूर्यकुमार हार्दिक, मग ते परत तेच सगळं प्लेइंग कॉम्बिनेशन वर खाली पुढे मागे तेच सगळं चालू झालं. त्यामुळे मॅनेजमेंट जर हीच असेल ना तर हे बदलणार नाही असं मला वाटतं. हा, म्हणजे आयदर यू आर सो रिजिड टू युअर प्लॅन्स आणि तुम्हाला अजिबात काहीही बदलायचं नाहीये, किंवा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की आम्हाला माहिती आहे आम्ही याच कॉम्बिनेशनवर जिंकून पण टाकू. या सीझन मध्ये फॉर्म नव्हते लोकांचे, आता असं म्हणजे माहित नाही, म्हणजे असं पण असू शकतं. ऍक्च्युली ते ना हाफ ट्रूथ आहे की फॉर्म नव्हते लोकांचे. म्हणजे बुमराह सारखा बॉलर तुला असा सीझन देऊ शकतो तू स्वप्नात सुद्धा नाही. हा, म्हणजे बुमराह सारखा बॉलर असा सीझन देऊ शकतो जेव्हा प्रसिद्ध कृष्ण हायेस्ट टेकर वगैरे अशा त्या लिस्ट मध्ये वगैरे जातो. म्हणजे सो ते हाफ ट्रूथ आहे. पण काय आता मॅनेजमेंट जर हीच राहिली ना तर जे प्लेयर्स ऍक्च्युली त्यांना काही फार इम्पॅक्ट देत नाही किंवा देणार नाहीये त्यांना रिटेन केलं जाईल. फॉर एक्झाम्पल आय थिंक ते बोल्टला सोडतील, कारण बोल्ट म्हणजे त्यांना इमोशनल होऊन त्यांनी बोल्टला घेतलं होतं. हा, पण somehow ते इक्वेशन काही त्याला बसवलाय त्या हिशोबानेच असं कळतं की त्याला सोडून देतील. पण शार्दुल ठाकूर, दीपक चहर ठीक आहे, ऍट द एंड ऑफ द सीझन थोडा तरी बरं टाकायला लागला. शार्दूल हायेस्ट पेड आहे पुढच्या. एक्झॅक्टली. सो तो दीपक चहरला सोडणार नाही. अजून कोण, म्हणजे मला वाटतं ते बाकी ज्यांना चान्सेस दिले नाहीत त्यांना सोडून दिले, बट आय डोंट थिंक ते अजून कोणाला सोडतील. मग तुझा रोहित शर्मा विषय काय? रोहित शर्मा ना मला ऍक्च्युली नाही चैतन्य, तू पटकन उत्तर द्यायला पाहिजे. तू एवढा जो वेळ घेतलास ना. मला याचं म्हणायचं की रोहित शर्माचं भवितव्य हे रोहित शर्माच्या हातात. कारण अरे असं तर मग बोल कंटिन्यू कंप्लीट. म्हणजे नाही, मला यासाठी असं म्हणायचं की मला वाटत नाही मुंबईची करंट मॅनेजमेंट बघता की रोहित शर्माला म्हणतील की तुला आम्ही सोडतोय किंवा व्हॉटएव्हर. ते सूर्यकुमारला पण नाही म्हणणार. एक्झॅक्टली. सो ते त्याला म्हणणार नाही. म्हणून मी म्हणलं ते रोहित शर्माच्या हातात की त्यांनी काय करायचं. कारण आयपीएलच्या आधीच जी वन डे सिरीज वगैरे खेळला त्याच्यात पण त्याचा फॉर्म नव्हता. आयपीएल मध्ये आय थिंक एक मॅच सोडली तर एक दोन मॅचेस मध्ये खेळला. एक्झॅक्टली. सो ही हॅज टू डिसाइड ना, मला असं वाटतं. पण माझं पर्सनल मत विचारलंस की त्यांनी काय केलं पाहिजे, तर मला वाटतं त्यांनी हा डिसिजन 6 महिन्यांनी घेतला पाहिजे. जेव्हा तो वन डे खेळेल तेवढ्या 6 महिन्यामध्ये, वन डेज भरपूर येतात त्याला, तो खेळेल, त्याला त्याच्याच फॉर्मचा आणि त्याच्या फिटनेसचा अंदाज येईल आणि त्यांनीच तो डिसिजन तेव्हा. राईट. नाही म्हटलं तरी तो खूप एक्सपिरियन्स आणतो मुंबईच्या साईडमध्ये. मला वाटतं मुंबईच्या मॅनेजमेंटला त्याचा आदर नाहीये, कारण त्याला इम्पॅक्ट सब म्हणून तुम्ही बसवता. नाही, पण मला जरा आक्षेप आहे तुझ्या या स्टेटमेंटवर. आक्षेप ह्या स्टेटमेंटवर नाही की तो एक्सपिरियन्स आणतो टीम मध्ये. आक्षेप ह्या गोष्टीवर आहे की एमआय कडे खूप जास्त एक्सपिरियन्स झालाय. ते पण बरोबर आहे. ऍक्च्युली एका साईडनी ते बरोबर आहे की टू मेनी कुक्स. सो ते नको, खूपच जास्तच एक्सपिरियन्स झालाय. बरोबर. पण रोहित शर्माचा एक्सपिरियन्स आणि त्याचं एक्सप्लोजिव्ह ओपनर येतो. सो ते आय डोंट थिंक मुंबई वॉन्ट टू लूज दॅट आता तरी, एवढा असा सीझन गेल्यानंतर. सो रोहित शर्मानीच तो डिसिजन घ्यायला पाहिजे 6 महिन्यांनी. मी एक प्रेडिक्शन करतो बघा. मेगा ऑप्शन येत आहे.
नेक्स्ट सीझनच्या आधी किंवा म्हणजे नेक्स्ट सीझनच्या आधी, नेक्स्ट सीझनच्या नंतर का आधी? नंतर म्हणजे ही पुढची IPL झाल्यानंतर. अच्छा, झाल्यानंतर. ओके. हा. सो मला असं वाटतं की MIचा एकंदरीत स्वभाव बघता आणि रोहित शर्माचं काय पुढचं भवितव्य बघता, मेगा ऑप्शनला मला असं वाटतंय पुन्हा ईशान किशन येईल MI कडे आणि तेव्हा कदाचित रोहित नसेल, म्हणजे रोहित मला वाटत नाही असं, याच कारणासाठी. म्हणजे आता चल पुढचा सीझन कसं जातोय बघूया, पण मला वाटत नाही हैदराबाद विल बी रेडी टू लीव ईशान किशन, कारण तो कॉन्ट्रीब्युशन करतो. ही इज लाईक जेव्हा पॅट कमिन्स इज अ इंटरनॅशनल बॉलर, फॉर्मॅट बॉलर, राईट, तो नसेल तेव्हा तो कॅप्टन्सी. येस तो कॅप्टन. आय डोंट थिंक हैदराबाद विल लीव हिम. एनिवे, कमिंग बॅक टू राजस्थान, सॉरी आपल्या MI बॉलिंग चे धुरंधर, नेक्स्ट नेम इज लक्षवेधी मध्ये आपण पुढचं नाव आहे दीपक चहर. त्याने पण 4 ओव्हर ऑलमोस्ट शार्दुल ठाकूर एवढेच रन दिले आणि शार्दुल ठाकूर एवढ्याच विकेट्स पण घेतल्या. सो दीपक चहरला मी म्हणेन की आय गेस, आय डोंट नो तो डोमेस्टिक मध्ये खेळतोय का नाही मला माहिती नाही, IPL सोडलं तर. मी पण नाही बघितलं फार. सीझनच्या सुरुवातीला तो खूपच रस्टी होता, त्याला ना बॉल स्विंग होत होता, ना काही प्लॅन होता, ना काही नव्हतं. सो तिथे त्यांनी बराच मार खाल्ला आणि नंतर त्याला बसवलं. राईट. पण नंतर परत आल्यानंतर थोडाफार तो सुधारलाय आणि भले बॉल फार स्विंग होत नाहीये त्याचे अजूनही, पण डेथला तो आय गेस यॉर्कर्स वगैरे टाकून काहीतरी ऍटलीस्ट प्रयत्न करतोय असं मला वाटतं. राईट. सो अगदीच शार्दुल ठाकूर सारखा त्याला मी हे नाही करणार, पण ठीक आहे, म्हणजे मेगा ऑप्शनला मी त्याला रिटेन नाही करणार, पण पुढच्या सीझन पुरता त्याला चान्स देतील कदाचित. अँड लास्ट लक्षवेधी MI कडून इज विल जॅक्स. 2च ओव्हर टाकले त्याने, पण चांगली बॉलिंग केली, 12 रन दिल्या आणि 1 विकेट पण घेतली. मी खूप सरप्राईज आहे, म्हणजे मी तुला आधी पण बोललो, हे आय थिंक आपल्याच व्हिडिओमध्ये पण बोललोय की वर्ल्ड कप मध्ये जे चालू होतं, भारतात झाला वर्ल्ड कप, भारत आणि श्रीलंका, वर्ल्ड कप मध्ये जे चालू होतं, लेफ्ट हँडेड ओपनर्सना तुम्ही सुरुवातीला येऊन ऑफ स्पिनरला बॉलिंग देऊन तुम्ही विकेट्स काढत होता, सॉर्ट ऑफ तो ट्रेंड चालू होता. आणि IPL मध्ये सगळेच विसरून गेले ती गोष्ट. काय माहिती, किंवा त्यांना असं वाटलं असेल की हे वर्ल्ड कप मध्ये चाललं, कारण वर्ल्ड कपच्या पिचेस वेगळे होते, म्हणजे जरी इंडियामध्ये असतील पण कुठे असेच 200-250 पिचेस. राईट, आय अग्री. मला पण नाही माहिती म्हणजे काय, आणि मुंबईच्या बाबतीत तर मी बोलूच इच्छित नाही, कारण त्यांना तर कशाचाच अजूनही अंदाज आला नाही. एक्झॅक्टली. विल जॅक्स म्हणजे ही इज अ ग्रेट कॅच. त्यांनी आज रन्स पण कॉन्ट्रीब्युट केला बऱ्यापैकी, आणि ही इज अ व्हेरी गुड बॉलर. ऑफ स्पिनर तो 2 ओव्हर मिनिमम तुम्हाला देईलच. राईट. फिल्डर पण चांगला आहे, फिल्डर चांगला आहे, बॅट्समन चांगला आहे, बॉलिंगच्या पण 2 ओव्हर चांगला आहे. येस, ऍक्च्युअली मुंबईचं नुकसान झालं, तो नव्हता एवढे मॅचेस. येस, तेही मला कुठेतरी वाटतं की, पण अगेन त्या एका प्लेअरवर मुंबईने डिपेंड राहणं हे पण चुकीचं आहे. बट येस, तो जर पहिल्यापासून असता तर कदाचित माहित नाही, म्हणजे प्ले ऑफ मध्ये आले असते नसते माहित नाही, पण एवढं नक्कीच अगदी बॉटमला पण नसते की ह्या अशी जी 1-2 मॅचेस अजून कदाचित जिंकले असते सहज. एक्झॅक्टली. मे बी. येस. सो नाव मुंबई इंडियन्सचे टॉप 3 बॅट्समन, म्हणजे टॉप 3 कॉन्ट्रीब्युटर्स मी म्हणेन. ऑफकोर्स सूर्यकुमार यादव, देर आहे पर दुरुस्त माहित नाही, बट डेरी आहे. ठीक आहे. बहुत देर आहे. 42 बॉल 60 रन. हार्दिक पांड्या आज एकदम वेगळ्याच काहीतरी, म्हणजे एकदम त्याला असं झालेलं की मी संपूर्ण टाकतो मॅच पटकन, आज कुछ तुफान. सो 15 बॉल 34 रन, आणि विल जॅक्स 18 बॉल 33 रन. सो सूर्यकुमार यादव ना, म्हणजे मला यासाठी आज, म्हणजे ठीक आहे त्यांनी जिंकून नाही दिलं किंवा खूप स्ट्राईक रेट फार नव्हता त्याचा, पण मी यासाठी थोडा हे की 60 रन मध्ये त्यांनी जे शॉट्स मारले त्याचा एक ट्रेडमार्क शॉट आहे जो असा आणि स्पिनरला स्वीप मारतो. राईट. पण ते सोडून पण त्यांनी आज शॉट्स मारले. ते सोडूनच आज शॉट जे जास्त मारले आणि ज्याच्यावर कॉन्फिडन्स दाखवला त्याच्यामुळे. एक्झॅक्टली. सो इतके दिवस असं वाटत होतं की हे एवढेच शॉट आहे त्याच्याकडे आणि बाकी काही जमतच नाही. सो आज काहीतरी त्यांनी वेगळं केलं, त्यामुळे ते जास्त हायलाइट त्याची ही इनिंग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता तो आय डोंट नो BCCI काय ठरवलं भारताच्या कॅप्टन्सी बद्दल, पण काय माहिती, जर तो कॅप्टन असेल तर त्यांनी त्याची बॅटिंग अशी रिस्क घेऊनच केली पाहिजे. नाहीतर मला पर्सनली असं वाटतं की BCCIने आता दुसऱ्या नवीन कॅप्टन कडे बघावं, कारण आता एवढ्या वर्ल्ड कपच्या आधीच वाटत होतं
नाही ठीक आहे, चल वर्ल्ड कप पर्यंत तरी तुमचे स्टॅट आणि या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या आणि अगदी तोंडावर होता वर्ल्ड कप, म्हणजे खूप बरोबर, खूप वेळ नव्हता, त्यामुळे ठीक आहे तेव्हा Basically इतक्या लास्ट त्याला- मोमेंटला चेंजेस. कॅप्टन यासाठीच केला होता की तो वर्ल्ड कप मध्ये कॅप्टन असेल. राईट यासाठी एक्झॅक्टली त्याला एक्झॅक्टली captain एक्झॅक्टली. आणि मला म्हणूनच असं वाटतं की त्यांनी आता पुढचा वर्ल्ड कपच्या दृष्टीनेच कॅप्टन बघावा असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. आणि परत तेच की जेवढ्या लवकर तुम्ही एखाद्याला कॅप्टन कराल तेवढं चांगलं, कारण त्या जो कोणी तुम्ही नवीन कॅप्टन कराल त्यालाही थोडंसं जिंकणं हरणं अप डाऊनला चान्सेस मिळतील. तुम्ही अगदी म्हणजे या वर्षीच्या शेवटला वर्ल्ड कप आहे आणि तुम्ही एकदम त्याला जानेवारी फेब्रुवारीत कॅप्टन करणार, मग तो एकदम एवढ्या लवकर नाही बॉन्डिंग होत सगळ्या गोष्टी, मॅनेजमेंट हे ते. सो जसं तुम्ही, मला असं म्हणायचं की ज्या पद्धतीने तुम्ही शुभमन गिलवर जशी जबाबदारी टाकली होती की यंग प्लेअर, आणि मला असं वाटतं फेअर, म्हणजे तुम्ही ठीक आहे कठीण जाईल त्याला, तो कदाचित काही मॅचेस हरेल, काही मॅचेस त्याला नाही जमणार, पण त्याच्यातूनच तो शिकेल आणि समहाव ही विल बिकम अ गुड कॅप्टन, जे आता गुजरातच्या बाबतीत आपल्याला दिसतंय की जमतंय त्याला, करतोय त्या, उगाच नाही तो तिथपर्यंत नाही, तो पोहोचला. ऍक्च्युली चांगली कॅप्टन्सी करतो. हा सो एक्झॅक्टली. सो मला असं तुला म्हणायचं काय की- वाटतं पण म्हणजे त्यालाच करावं आपला कॅप्टन? नाही ऍब्सोल्युटली नाही, ऍब्सोल्युटली नाही, अँड नॉट बिकॉज ही इज नॉट केपेबल, बट आय थिंक इट्स टू ओव्हरवेल्मिंग. आताच्या टीम मध्ये नाहीये. नाही टीम मध्ये नाही. असला समजा तुम्ही त्याला घेतला तरी सुद्धा नाही, बिकॉज मला असं वाटतंय की इंडिया सारख्या टीमचं कॅप्टन होणं ही काही खायची गोष्ट नाही, आणि तुम्ही 3 फॉर्मॅटचं कॅप्टन होता, आणि विराट कोहली सारखा प्लेअर जेव्हा ओपनली हे बोलतो की माझ्याच्याने नाही झालं, तर म्हणजे एव्हरीवन कॅन अंडरस्टँड इट्स नॉट अ इझी जॉब. कन्झ्युमिंग. सो नाही, ते जमणं कठीणच आहे आणि नसावा, पण मलाही असंच वाटतं. हा म्हणजे तो ऑलरेडी ओडीआय आणि टेस्टचं कॅप्टन्सी करतोय, एवढं बस आहे, म्हणजे बस तेवढ्या त्याच्या खांद्यावर भार बस आहे मला असं वाटतं. आणि हे बघ, नाही म्हटलं तरी ईशान किशन तर्फे आपल्याला दिसतोच एक नवीन कॅप्टन की ज्याने मला वाटतं डोमेस्टिक मध्ये सिलेक्टर जास्त सॅमसंग कडे झुकतील असं मला वाटतं, पण मलाही ईशान किशनच. हा मलाही असं वाटतं, कारण डोमेस्टिक मॅचेस मध्ये पण त्याने कॅप्टन्सी केली, मॅच जिंकून दिले झारखंडला. पॅट कमिन्स नसताना एसआरएच ची कॅप्टन्सी केली आणि ती सुद्धा चांगली केली. सो हिज अ गुड कॅप्टन, म्हणजे कंटेंडर तरी एक चांगला स्ट्रॉंग कंटेंडर येतो फॉर कॅप्टन्सी इन T20. असो, सो कमिंग बॅक टू RR ची बॉलिंग, टॉप 3 परफॉर्मन्स मध्ये नो डाऊट जोफ्रा आर्चर क्या कमाल बॉलिंग केली, म्हणजे 4 ओव्हर 17 रन 3 विकेट, म्हणजे लाजवाब. मेन त्याच्या बॉलिंगचा हायलाइट मला असं वाटतं ना, एक तर पेस आहे त्याच्याकडे, येस, नो डाऊट, अगदी क्लासिक पेस आहे की जो अगदी एकदम 150 प्लस पण नाहीये, 145 पर्यंत तो जातो. हा 145 पर्यंत तो आरामात जातो, आणि दॅट इज व्हेरी व्हेरी गुड. येस येस. आणि त्याला ना त्याच्या हाईटचा यूज करता येतो. येस येस Bowling येस येस ऍब्सोल्युटली. एक्स्ट्रा बाउन्स आणि बॉल तेवढा सीम आणि स्विंग करू शकतो. बरोबर. मला आय रिअली वॉन्टेड इशांत शर्मा टू डू दॅट व्हेन ही वॉज बॉलिंग. त्याच्या हाईटचा त्याने करावा, पण काही कधी करायचा, कधी नाही, असं म्हणजे ते नंतर जेव्हा विराट कोहलीच्या अंडर तो थोडाफार परत आला ना, त्यानंतर तेवढी इम्प्रुव्हमेंट जाणवली पण नाही. बट सो कमिंग बॅक टू जोफ्रा आर्चर, त्याच्या हाईटचा तो वापर करतो, आणि प्लस तो जो एफर्ट असतो ना प्रत्येक बॉलमध्ये, सिराजचा जसा एफर्ट दिसतो ना, राईट ऍब्सोल्युटली त्याच्याकडे ते दिसतं दरवेळेला, एव्हरी टाइम. येस मला म्हणजे टू बी फ्रँक, मला जोफ्रा आर्चर खूपच हाईट बॉलर वाटायचा. अजूनही तो त्यांनी म्हणजे तर ठीक आहे, आज त्यांनी खूप चांगली टाकली बॉल, पण तो असा जेवढा त्याचा हाईप आहे ना तेवढा तो नाही असं मला वाटतं, किंवा त्याच्या इंजुरीज आणि एकूण जे काय त्याच्यामुळे तो थोडा मागे राहिला, त्या हाईपला तो हे करू शकला. राईट. सो ही इज डुईंग रिअली वेल. किंवा जेव्हा तुमच्याकडे प्रेशर असतं की हाईप एवढी आणि आपण परफॉर्मन्सेस देत नाही, तेव्हा माणूस मेंटली पण खचतो. पण राईट तसं त्याच्याकडे बघून वाटत नाही, तो 100% द्यायचा प्रयत्न. राईट ऍब्सोल्युटली. इव्हन फिल्डिंग करताना पण ते जाणवत होतं. येस, नाही, आणि त्याने आज खूपच चांगली बॉलिंग केली, आणि स्पेशल कौतुक टू मी असं म्हणेन कॅप्टन रियान पराग, कारण 14 ओव्हर झाले होते, 6 ओव्हरमध्ये काहीतरी 67 रन बाकी होते, जे जेव्हा, आणि त्यावेळेला हार्दिक आणि सूर्य हे क्रीजवर होते, तर ही मॅच इझिली खिशात होती मुंबईच्या. मुंबई नक्कीच जसे दोघं खेळत होते ना, तसे खेळत होते, आणि व्हॉट अ मूव्ह. आणि मला असं वाटलं म्हणजे की एक्झॅक्टली की जोफ्रा आर्चरला शेवटच्या ओव्हर पर्यंत 19 आणि 20 ओव्हर पर्यंत ठेवून करायचं काय जर मॅच तोपर्यंत संपलेली असेल. सो त्याने येस सो रियान परागने खूपच जबरदस्त मूव्ह केली की त्याला आणलं. 4थी ओव्हर होती, शेवटची ओव्हर होती जोफ्रा आर्चरची,
पण त्याने ते काही बघितलं नाही आणि त्याने ते आणलं, विकेट घेतली, रन्स पण नाही दिल्या, 3च रन झाले त्या ओव्हरला. आणि त्यानंतर जो स्ट्राईक रेट म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो काही वाढला, त्याचं प्रेशर आलं मुंबईवर. आणि पुन्हा एकदा त्या प्रेशरमध्ये सूर्यकुमारची विकेट गेली आणि तिथून मग गोष्टी संपल्या. सो दॅट मूव्ह वॉज व्हेरी क्रुशियल. आणि खूप टेम्पटिंग आहे की तुम्ही जोफ्रा आर्चर सारख्या बॉलरची एकच ओव्हर बाकी असताना तुम्ही नक्कीच असा विचार करता की अरे नंतर खूप टाईट हे होऊ शकतं, सो आपण 18व्या 19व्या ओव्हरसाठी त्याला ठेवू. राईट. पण तुमचं अर्धो त्याच्याकडे खूप एक्सपिरियन्स नाही रियान परागकडे कॅप्टन्सीचा किंवा इन जनरल सुद्धा, पण तेव्हा ते त्यांनी डोकं वापरलं ते ऍब्सोल्युटली. आणि मे बी आय डोंट नो, पण संघकाराचं पण असू शकतं. आणि मला म्हणजे माझं मत कुठल्याही मॅचच्या बाबतीत हेच असतं की जर तुम्ही मॅचला, जसं आपण बोलत होतो ना पॉवर प्ले, जर तुम्ही मॅचला जेवढ्या लवकर कंट्रोलमध्ये आणता ना, तेवढं समोरच्या टीमवर प्रेशर वाढतं आणि प्रेशरमध्ये चुका होण्याचे चान्सेस असतात, प्रोबॅबिलिटी वाढते. आणि मग ती कुठलीही टीम असू दे, त्याच्यामुळे हा खूपच चांगलं मूव्ह होता की असं शेवटपर्यंत राखून ठेवलंय, मग त्याचा काही उपयोग नसतो जर तोपर्यंत मॅच तुमच्या हातातून गेलेली असेल. सो नेक्स्ट इज मुंबईच्या विकेट पण नव्हत्या राहिल्या, सो एखादी चूक आणि गेम संपला असंच झालं. येस. आणि येस, म्हणजे ती नुसतीच विकेट नाही त्या ओव्हरला गेली, तर 3च रन दिले त्याने. सो इकॉनॉमिकल पण होती ओव्हर, प्लस विकेट गेली, त्याच्यामुळे म्हणजे एकदम पटकन तो म्हणजे असा गेम पालटलाच, म्हणजे ऑलमोस्ट. आणि त्यातून मग ह्याची विकेट गेली सूर्याची आणि संपलंच होतं मग विषय. त्यानंतर ब्रिजेश शर्मा, त्याने पण खूपच चांगली बॉलिंग केली. 4 ओव्हर 26 रन दिलेत फक्त आणि 2 विकेट पण काढलेत. सो व्हेरी गुड. वर्माचा जो दांडका उडवलाय ना, अमेझिंग इट वॉज. म्हणजे ते बघायला इतकं मस्त वाटतं ना, एखाद्याचा स्टंप असा. येस. खूप मस्त, म्हणजे नाही, सुंदरच बॉलिंग केली त्याने. अँड नांद्रे बर्गर त्यांनी म्हणजे बरी टाकली, ओके, म्हणजे नॉट बॅड. म्हणजे आपण खाल्ला थोडा, पण सुरुवातीला त्याची आणि दीपक चहारचे स्टॅट्स एक्झॅक्ट सेम. 4 ओव्हर 43 रन, दोघांनी सेम परफॉर्मन्स. सो राजस्थान डिझर्व टू विन दिस. काय झालं? राजस्थान डिझर्व टू विन दिस मॅच. त्यांनी येस, त्यांनी खूप चांगलं म्हणजे कमबॅक केला. स्पेशली बॉलिंग आणि फिल्डिंग चांगली झाली. येस. आणि कुडोज टू कॅप्टन्सी. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की मी तर असं मानेन की पहिल्या 14 ओव्हर जे काही झाल्या त्यातल्या विकेट सोडून दे, पण त्या 14 ओव्हरमध्ये मुंबईने कंट्रोल ठेवला होता मॅच मध्ये. 15वी ओव्हर जी काही झाली त्यानंतर जेव्हा पकडमध्ये आली ना राजस्थानची, ती त्यांनी सोडली आणि वेल्डन. आणि अशा पद्धतीने फायनली 4थी क्वालिफाईंग टीम मिळालेली आहे. आणि पंजाब अनफॉर्च्युनेटली बाहेर गेली. ते हे असंच होतं, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या काय म्हणता येईल हरण्यावर तुमचं सगळं भवितव्य असतं ना, मग हे असंच होतं. आता ना तुला एक मजा सांगू, म्हणजे या 4 टीम क्वालिफाय झाल्या. आरसीबी गुजरातची मॅच आहे आणि राजस्थानची मॅच. पण असं कुठल्याच मॅच बद्दल मी म्हणू शकत नाही की ही टीम नक्की जिंकेल, कारण तेवढ्याच कॉम्पिटिटिव्ह टीम्स आहेत. पण तरी कुठेतरी आपण म्हणतो ना की पहिल्या 2 टीम्सचे प्रोबॅबिलिटी आणि चान्सेस आर मच हायर. हो, नाही, बरोबर आहे, ते बरोबर आहे. पण आता बघ ना, ही मॅच परवाच हैदराबादनी आरसीबीला हरवलं, नंतर गुजरात टायटन्स ला आरसीबीने हरवलं होतं आधी, आणि गुजरात टायटन्सनी आरसीबीला पण हरवलं होतं, असं दोन्ही मॅच. राईट. सो तेवढ्याच लेव्हलला त्या खेळतात. आय थिंक राजस्थान रॉयल्स आता अजून थोडी वर येते, पण अदरवाईज 4ही टीम कॉम्पिटिटिव्ह आहे. येस, ऑफकोर्स, म्हणजे नो डाऊट, प्रश्नच नाही. पण कुठेतरी ना ते काय होतं की बिकॉज एकतर ना जी टीम पहिली म्हणजे फर्स्ट प्ले ऑफ जी टीम हरते तिला सेकंड चान्स मिळतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की बिकॉज जर तुम्ही पहिली प्ले ऑफ मॅच हरला असाल आणि जर तुम्हाला सेकंड चान्स मिळाला ना, तर ते तुम्हाला लगेच कळतं की आपलं काय चुकलं आणि आपण काय करेक्ट केलं. दॅट इज ऍब्सोल्युटली. वेअरएज थर्ड आणि फोर्थला चान्सच ऑफकोर्स, म्हणजे नो डाऊट नाही. आणि स्टॅटिस्टिकली आय थिंक फक्त हैदराबादच 2016 मध्ये एलिमिनेटर खेळून आयपीएल जिंकली, ट्रॉफी जिंकली. आय डोंट थिंक बाकी कुठल्याच टीमनी एलिमिनेटर खेळून ट्रॉफी जिंकली. म्हणजे असं होऊ शकत नाही असं नाही, बट देर आर हाय चान्सेस फॉर
की टॉप 2 जिंकतील, टॉप 2 मधलं कोणतरी जिंकतील, बरोबर. मी एक प्रेडिक्शन करायचंय मला, म्हणजे आता असं बोलता बोलता मला सुचलं. आय डोंट नो वाय, बट RR ची जी मॅच होणार आहे ना, SRH आणि RR, वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप दिसणार आहे असं मला वाटतंय. वैभव सूर्यवंशी इज लोडिंग, आणि तो वायझेड खेळणार आहे असं मला समहाऊ वाटतंय. आय डोंट नो, बट मे बी मला असं खूप वाटतं. मला ऍक्च्युअली उलट वाटतं, म्हणजे तो खेळेल, पण मला वाटतं पॅट कमिन्स इज व्हेरी स्मार्ट. तो काहीतरी डोकं लढवून आय थिंक त्याला, आय डोंट नो, म्हणजे असेल ऑफकोर्स, म्हणजे त्याच्या कॅप्टन्सी आणि त्याच्या स्मार्टनेस बद्दल काहीच डाऊट नाही. बट वैभव सूर्यवंशी असा प्लेअर आहे ना, की जो हाय प्रेशर मध्ये हाय इम्पॅक्ट, एक माइंडसेट म्हणतो ना आपण त्या प्लेअरचा. कॅपेबिलिटी बद्दल तर सगळेच, म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलण्यात काही गरजच नाही. पण अंडर 18 किंवा आधीच्या पण मॅचेस मी ज्या बघितल्यात ना, मी त्याला सेमीफायनल, फायनल अशा मॅचेस मध्ये जास्त परफॉर्म करताना बघितलं. जे काय म्हणतात, जास्त कॅलिबर नाही म्हणता येणार त्याला, काय म्हणतात त्याला, पण हा तेच, म्हणजे हाय इम्पॅक्ट किंवा हाय प्रेशर मॅचेस मध्ये कोहली वगैरे जसे ते अशा मॅचेस मध्ये जास्त खुलून येत. मॅटर बडे होते वहा कोहली खडे होते, तसं आहे. तसं ते काइंड ऑफ वैभव सूर्यवंशीचं माइंडसेट तसं आहे, म्हणून मला असं वाटतं. बट बघू. बट त्याच्याही पेक्षा त्याच्या आधी आता जी 26 तारखेला तुफानी मॅच होणार आहे, RCB वर्सेस गुजरात टायटन. आणि म्हणजे जे बघतायत त्यांना माहितीच आहे की चैतन्य भलेही ब्लू जर्सी मध्ये आता असेल तरी 26 शेवटचा दिवस, तर पण 26 तारखेला तो RCBच्या जर्सीमध्ये दिसणार आहे तुम्हाला. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे RCBची जर्सी नाही, त्याच्यामुळे माझी ही ब्लू जर्सीच दिसेल तुम्हाला. बट काय वाटतंय, म्हणजे आता ऑफकोर्स तू म्हणशील की RCB जिंकणार, मला माहिती आहे. नाही ऍक्च्युअली असं नाही, कारण नाही, मी म्हणत नाही की गुजरात जिंकेल किंवा असं काही, पण इट्स गोना बी टफ. RCB ला खूप लढायला लागेल. गुजरातचे टॉप 3 ज्या फॉर्म मध्ये इट्स, बट अगेन त्यांना हे पण माहिती आहे ना की टॉप 3 फॉर्म मध्ये. हो, पण ऍपरंटली पूर्ण सीझन त्यांना काही फरक पडलाच नाहीये त्यांनी, की टॉप 3 खेळतो आम्ही जिंकतोय. बट सरप्राइझिंगली मुंबईच्या अगेन्स्ट नाही खेळले. दॅट इज म्हणजे RCB पण एकदा हरवलंय त्यांना, हरलेत ते, असं नाही. पण त्यांचं कसं आहे ना, म्हणजे मला तर वाटतं त्यांचे टॉप 3 सांभाळून पण खेळतात आणि ऍट द सेम टाइम थोडं स्ट्राईक रेट पण बरं आहे, वाढवतात. सो दे आर व्हेरी स्मार्ट. सो RCBची आणि मेनली RCBची बॉलिंग मागच्या मॅचला थोडीफार एक्सपोज झाली, की भुवनेश्वरला पण थोडा मार खायला लागला. ठीक आहे, तो कधीतरी होऊच शकतं, पण हेझलवूड फार चांगले परफॉर्मन्सेस देत नाहीये. शेपर्डला बॉलिंग देत आहेत अपरेंटली, आणि सुयश शर्मा मार खातोय. सो त्यांची बॉलिंग थोडीशी एक्सपोज झाली आणि त्याचीच जास्त गरज आहे RCB. एक्झॅक्टली. RCBला खूप असा सोपा विजय मिळणं कठीण. आणि सरप्राइझिंगली नाही, बट इट्स गुड फॉर, मला असं वाटतं की आपला गुजरात टायटन्सचा सिराज म्हणजे मोस्ट डॉट बॉल्स मध्ये ही इज द रँक 1 प्लेअर. आणि दॅट्स अ खूप, म्हणजे मी असं म्हणेन T20 किंवा IPL सारख्या गेम मध्ये तुमच्याकडे मोस्ट डॉट बॉल आहे, इट्स अ व्हेरी गुड स्टॅट. ऍब्सोल्युटली. आणि तो या IPL ला खूप भारीच टाकतोय. एखाद दुसरी मॅच तो असा 50 वर गेला असेल रन्स, पण अदरवाईज तो खूप भारी टाकतो IPL ला. त्याला तेवढ्या विकेट्स नाही मिळत. ऍब्सोल्युटली डुइंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. रबाडाला खूप चांगला सपोर्ट मिळतो. येस. आणि तुला लक्षात असेल तर की त्याला वर्ल्ड कपच्या वेळेला पण बोलवून घेतलं होतं आणि एकच पहिली मॅचच दिली होती, पण त्या मॅच मध्ये पण त्याने वंडरफुल बॉलिंग केली. त्याला का माहित नाही पुढच्या बॉलिंग, म्हणजे पुढच्या दिल्या नाहीत मॅचेस, द्यायला पाहिजे होत्या, पण त्याने खूपच एनिवे ते आपण वर्ल्ड कप एनिवे जिंकलो. बट जसं अर्शदीप सध्या बॉलिंग टाकतोय आहे, त्याचा नंबर लागू शकतो कधी. अर्शदीप ना, अर्शदीप जशी बॉलिंग टाकतोय पण माहित नाही मला एवढ्या लवकर त्याला, म्हणजे त्याचं काढतील की नाही मला डाऊट आहे. नाही, असंच तर करत राहिला कंटिन्यू तर नंबर लागू शकतो. कारण आणि आता T20 वर्ल्ड कप किंवा 2 वर्ष पलीकडे अजून आय थिंक 2028 ला हे ऑलिम्पिक आहे, त्याचा नेक्स्ट इयर वर्ल्ड कप असेल. मग तो ऑलिम्पिकची तयारी करत असेल कदाचित. त्याच्यात काहीतरी असं आहे ना की 10 बॉलची 1 ओव्हर, तर गोल्ड मेडल.
काय माहिती, जास्त रन दिला तरच गोल्ड मेडल. नाही 10 बॉलची 1 ओव्हर हो का? नाही रे, म्हणजे तो अशी काय असू शकतं कारण तो जेवढा वेळ 10 बॉलच्या ओव्हर हा हा टाकतो शकतं ना. हा तो तसं काहीतरी प्रॅक्टिस करते असं मला वाटतं. बट एनिवे तू बरोबर म्हणालास की सिराज म्हण किंवा रबाडा, राशिद खान, म्हणजे बॉलिंग अटॅक इज गुड जबरदस्त गुजरातचा. म्हणजे ऑफकोर्स आरसीबीचा काही वाईट याच्यातला भाग नाही, पण थोडस जरा आहे, नक्कीच आरसीबी पेक्षा चांगला मी हा. नक्कीच म्हणेन की आरसीबी पेक्षा बघण्याचा. सो 50-50 आहे मॅटर. बट आत्ताच मी डायलॉग मारला की जहा मॅटर बडे होते वहा कोहली खडे खडे होते. Yes. सो बघूया काय होणार आहे. नक्की. तुला काय वाटतंय की काय काही चेंजेस होणार आहेत गुजरात कडून किंवा आरसीबी कडून? गुजरातकडनं तर मला वाटत नाही काही चेंजेस होतील. आरसीबी कडनं डाऊट आहे मला, पण धर्मशालाला मॅच आहे, सो सुयश शर्मा ऐवजी मला वाटतं एखाद्या फास्ट बॉलरला चान्स मिळावा, किंवा आय थिंक मागच्या वेळेला पण शेपर्ड, हेझलवूड आणि अजून कोण होता फॉरेन प्लेअर, डेव्हिड, आय थिंक 3च होते. सो चौथा म्हणून ते डफीला आणू शकतात. राईट. आणि इम्पॅक्ट प्लेअर नाही, पण कुठला प्लेअर इम्पॅक्ट पाडेल असं तुला वाटतं की दोन्ही टीम म्हणजे आरसीबी कडून किंवा गुजरात टायटन्स? मला वाटतं कोहली, कारण अरे मला वाटलं तू कृणाल पांड्या म्हणशील. अशा गेम्स ना कोहलीचं रक्त अजून उसळतं, सो आय थिंक ही विल डू मोर इम्पॅक्ट. आणि तसंच द किंग नंतर प्रिन्स. अच्छा, किंग वर्सेस प्रिन्स. अच्छा, अशी मॅचअप आहे का? असं मला वाटतं. पण गिलचा फॉर्म खूप चांगला आहे. आणि मॅच कुठे आहे? धरमशाला. अच्छा, धरमशाला. ओ ओके. तुला असं नाही वाटत की तिथे पावसाचे चान्सेस आहेत? असतील, म्हणजे आय एम नॉट शुअर, बट असू शकतं. असं झालं तर आरसीबी पुढे जाईल. पण आय डोंट नो, म्हणजे असं म्हणजे आता त्यांनी धर्मशाला वगैरे मध्ये ठेवले ऑलरेडी. कोलकाता वगैरेला परवाच पाऊस पडून गेला आणि एकंदरीत आता त्या साईडला आलंय पावसाळी. सो आय डोंट नो. आता खरं तर म्हणजे मला तेच वाटते की आता प्ले ऑफ आलेत आणि पाऊसही आला, सो विच इज थोडस जरा काही वर्षांनी आयपीएल ची विंडो अजून मागे घेतली. असंच वाटतं. एप्रिल पासूनच चालू होईल आणि मिड मे मध्येच संपेल असं वाटतं. ठीक आहे, पण मजा येणार आहे. आणि पटकन आता तुझं प्रेडिक्शन सांगून टाक. तुला पण वाटतंय की पहिला प्ले ऑफ कोण जिंकतंय? असं आरसीबी फॅन आणि आय एम खूप पार्शलिटी बोलतोय, पण आरसीबी डिफेंडिंग चॅम्पियन्स. म्हणजे मला आरसीबी बद्दल जराही शंका नाही की ते काहीही कमी करतील किंवा काही असं काही कमी सोडतील, आणि दे ट्राय देअर, म्हणजे खूप लेवलने ते प्रयत्न करतील. पण मला असं कुठेतरी वाटते की जीटीचे चान्सेस आहेत, अँड नॉट बिकॉज ते म्हणतात ना की कुठेतरी की कोणीच त्यांना गिनतीतच करत नव्हतं रे प्ले ऑफ मध्ये त्यांनी. आणि समहाऊ तो माइंडसेट जो सोशल मीडियाचा आहे किंवा बाहेरून जो आवाज येतोय ना, तो त्याने कुठेच शुभमन गिल ला म्हणजे काही फरक पडला नाही. तो त्याच्या शांतपणे काम आणि कंपोज राहून तो टीमला पुढे नेत राहिला 1 मॅच आफ्टर. आणि 100% शुअर गुजरात सॉलिड फाईट देणार आहे. हा, आणि त्याने जर सेम टेम्परामेंट ठेवलं, प्ले ऑफ म्हणून खेळायला नाही गेलं, सिम्पल एक मॅच आहे, ठीक आहे, खेळायची, आजचा दिवस पुढे न्यायचा आहे, जो तो त्या टेम्परामेंटने खेळायला लागला तर मला असं वाटतं ते जिंकू शकतात. पण मी एक्झॅक्टली उलट म्हणेन की जे तू म्हणतोयस ना टॉप 3 टॉप 4 गुजरातचे, जरी गुजरात स्ट्रॉंग कंटेंडर असेल ना, तरी मला डाऊट आहे साई सुदर्शन. कारण तो मला असं वाटतं की एक्झॅक्टली उलट आहे कोहली आणि वैभव सूर्यवंशीच्या, की जहा मॅटर बडे होते वहा संपतो विषय जरा साई सुदर्शनचा. त्याला खूप प्रेशर येतं. सो पाहिलंच टेस्ट मॅच. हा, ते जाऊ दे, टेस्ट मॅच मधलं नकोच बोलायला आपण त्याचं असं. सो लेट्स सी, मजा येणार आहे, धमाल येणार आहे. आणि अशीच धमाल आपण सॉरी बुधवारी आहे ना मॅच? येस 26 मंगळवारी आहे, सॉरी 26 तारखेला, बरोबर. हा येस, मंगळवारी 7:30 वाजता संध्याकाळी. सो अशीच धमाल आपण पुढे चालू ठेवणार आहोत आणि असेच व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. आणि आम्ही तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही प्ले ऑफचे 4ही प्ले ऑफ फायनल पर्यंत 26 तारखेपासून आम्ही कव्हर करणार आहोत आणि तुमच्यापासून ते त्याचं अनालिसिस आणि अशीच गंमत घेऊन येणार आहोत.
थोडासा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्नही करणार आहोत. तो कसा वाटतोय ते जरूर कळवा. कमेंट्स केलं तर आम्हालाही कळेल की तुम्हाला कसं वाटतंय, आम्ही अजून काही सुधारणा करण्याची गरज आहे का. आणि शॉर्ट्स आणि रील्ससाठी तुम्हाला स्क्रीनवर फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या लिंक्स दिसतच असतील. तशाच त्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेत, तर त्याही तुम्ही बघू शकता. तिथे जाऊ शकता. रील्सचा आणि शॉर्ट व्हिडिओजचा आनंद घ्या. आणि क्रिकेट तुम्ही जितकं पसरवाल तेवढं पसरेल. आणि अजून नवीन नवीन देश आता BCCI ICC मध्ये इन्क्लूड होत चाललेत. तसंच आम्हालाही वाटतं की आम्हालाही जरा सगळ्यांमध्ये तुम्ही सामावून घ्या. व्हिडिओला असंच प्रेम द्या आणि एन्जॉय करा आणि बघत राहा फुल टॉस मराठी.